कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जालिंदरराव, तुमच्या परवानगी शिवाय पान बी हलत नाही ना? इथे तर तुमच्याच घरातला माणूस तुम्हाला कळू न देता तुमचीच पोरगी घेऊन पळून गेला। तुमच्या सूर्याचं कारनामं सांगितलं ना तर लाजून जीव द्याल, जीव। मोबाईल दे रे। हे बघा, सूर्या तुळजाला घेऊन पत्रिका वाटाय कुठे गेलाय? हॉटेलात। आता असल्या हॉटेलात पोरं पोरी कशाला जातात हे तुम्हाला वेगळं सांगायला नको हा? माझ्या कॉलेज फ्रेंड्सना आमंत्रण द्यायला जायचंय। सूर्या, आलो। तुळजाला तिच्या मैत्रिणीला लग्नाच्या पत्रिका द्यायला जायचंय, तिच्या संग जा जरा। चालत ना, मला वाटलं होतंच लग्नाआधी सूर्या काय ना काहीतरी कांड नक्की करणार, पण पळून जायला एवढी भारी वेळ निवडेल वाटलं नव्हतं। चला, काय प्लॅनिंग आहे? मला दारू पाजली, माझ्या मित्रांना मारून बांधून ठेवलं आणि सगळ्यांच्या हातावर तुरी देऊन तुमच्या पोरीला घेऊन पळून गेला। तुमची पोरगी लग्न आधी पळून गेलीये, बरं झालं। माझ्या नातवाच्या आयुष्याची राख होता होता वाचली। लगीन झाल्यावर जर पळून गेली असती ना तर जीवच मारलं असतं तिला। आता तिचं काय करायचं हे तुम्हीच ठरवा। आमच्यासाठी ह्यो विषय संपला। चला र। हो, आजकालच्या पोरांना आई बापाचं काही पडलं नाही। लग्नाच्या मांडवातनं पोरगी पळून जाते म्हणजे काय? अहो, पळून येणाऱ्यांनी थोडाफार विचार करायला पाहिजे ना। एवढा मोठा तालेवान माणूस आणि काय इज्जत राहिली? अहो, त्या दोघांचं लफडं आधीपासूनच होतं, मी बघितलं होतं। जेव्हा बघावं तेव्हा सारखे गाडीवर फिरत होते। आणि मला नाही माहित होतं, पण डॅडीच्या नजरेनं सुटलं कसं? सूर्या असं करून वाटलं नव्हतं, पण नक्कीच याच्या मागे काहीतरी वेगळं कारण असणार आहे। देवानं ह्या दोघांची गाठ बांधलीच होती, म्हणूनच हे सगळं घडवून आणलं। अक्का, तरी मी म्हणत होते ना, माझं मन सांगतंय तुळजाचं लग्न सूर्या दादा सोबतच होणार। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।